पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट झालेली आहे। त्यांची कन्या आसावरी जगदाळे हिला अद्याप नोकरी मिळालेली नाहीये। राज्य शासनानं नोकरीचं आश्वासन दिलं होतं, मात्र संबंधित प्रस्तावाला मंत्रालयातून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे। आसावरी जगदाळे आणि पत्नी प्रगती जगदाळे यांनी आपली व्यथा मांडत असताना गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींना सामोरं जातोय असं सांगितलं। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी तसंच पीएनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप प्रतिसाद मिळालेला नाहीये असंही त्यांनी सांगितलंय। तसंच या कुटुंबियांनी तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे। आसावरी जगदाळे यांनी खंत व्यक्त केलेली आहे। आम्हाला सरकारी नोकरीचं आश्वासन दिलेलं होतं, त्या संदर्भात तातडीनं निर्णय घ्या अशी मागणी त्यांची आहे। 10 महिने झाले माझं अजून जॉबचं काम झालेलं नाही आहे पूर्ण। ते म्हणाले होते की ते मला सरकारी नोकरी देते म्हणून, पण अजूनही त्या गोष्टीवर काही पुढे हालचाल झालेली नाही आहे। आता मेधाताईंनी गृहमंत्री अमित शहांना आमच्या वतीने, आमच्या कुटुंबियाच्या वतीने एक पत्र लिहिलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जे सरकारने केलेले प्रॉमिसेस आहेत ते पण मेन्शन केलेत। ॲटलिस्ट आता तरी ते काम हवं अशी माझी अपेक्षा आहे। आम्ही अनेक अधिकाऱ्यांशी बोललो आहे। आम्ही शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या PN सोबत पण संपर्क साधला। ते आम्हाला सगळे हेच म्हणत होते की आम्ही स्वतः लक्ष घालतो आहे, आम्ही स्वतः फॉलोअप घेतो आहे। आमची एकच अपेक्षा होती की शिंदे साहेबांसोबत ॲटलिस्ट आम्हाला एक फोन कॉलवर बोलता यावं किंवा ॲटलिस्ट एक भेट त्यांची आमच्याशी व्हावी, पण प्रत्येक वेळेला ते काही म्हणजे पॉसिबल झालं नाही किंवा त्यांच्याकडनं आम्हाला तो रिस्पॉन्सच मिळाला नाही। आम्ही शिंदे साहेबांना भेटूच शकलो नाही आहे। तर मला असं वाटतं की एकमेकांवर ढकलण्यापेक्षा ॲटलिस्ट आता तरी ते काम त्यांनी वेळेत करावं, कारण ज्याच्याशी पण आम्ही बोलत होतो ते आम्हाला हेच म्हणत होते की फाईल आमच्या डेस्कवर नाही आहे किंवा ती फाईल अजून नो ऑब्जेक्शनमध्ये अडकली आहे। तर काय प्रॉब्लेम आहे हे त्यांनी स्वतः लक्ष देऊन सॉल्व्ह करावं असं मला वाटतं। दरम्यान या संदर्भात शिवसेना UBTचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। पहलगावच्या हल्ल्यामध्ये काय फक्त एकच मृत्यू नाही झाला, महाराष्ट्रातला 6 कुटुंबांवरती आघात झालेला आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लटांबर जाऊन बरं का छाती पिटून राजकीय आक्रोश करताना आम्ही पाहिलेलं आहे। आम्ही पाहिलं आहे ना, हे करू ते करू, नोकऱ्या देऊ, मदत करू, पण भारतीय जनता पक्षाचा खोटरडेपणा अशा प्रसंगातही दिसतो जिथे आमचे लोक शहीद झालेत, मारले गेलेत। 26 हिंदू मारले गेले ना पहलगावमध्ये, त्यातले महाराष्ट्रातली 6 कुटुंब आहेत। पुणे, कल्याण, डोंबिवली जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते, राजकीय आक्रोश म्हणतो